विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल। पंढरीनाथ महाराज की जय। गाऊ नाचू प्रेमे आनंदे कीर्तनी भुक्तिमुक्ती दोन्ही न मागो तुझं, अशी ही देव आणि भक्तांमधली अनुपमेय अवर्णनीय आणि निरपेक्ष एकरूपता आपल्याला वारीच्या वाटेवर पदोनपदी ही पाहायला मिळते। नमस्कार, मी श्वेता, आपण पाहताय साम टीव्ही। कन्हैया ॲग्रो प्रस्तुत, को पावर्ड बाय राजश्री शाहू बँक आणि असोसिएट पार्टनर प्राध्यापक मोटेगावकर सरांचं आरसीसी। पावले चालती पंढरीची वाट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज माऊलींच्या पालखीनं पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडत साताऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे। पवित्र नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यामध्ये त्यांना यश मिळाले, तेव्हाच हजारो वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरामध्ये माऊलींना वंदन केलं। चला आपणही चालूया पंढरीची वाट। विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल। पंढरीनाथ महाराज की जय। पंढरीकडे निघालेली तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती इथं पोहोचलेली आहे। यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं। देशमुख चौकामध्ये अजित पवार यांनी सपत्नीक म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्यासोबत तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी पवारांनी वारकऱ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचंही वाटप केलं। नीरा भिवरी पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी, अंती तो वैकुंठ प्राप्ती, ऐसा परमेष्ठी बोलिला। या अभंगांच्या ओवी आळवीत वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा नीरा स्नान सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला। माऊली 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 या गजरानं नदी काठ हा दुमदुमून गेला होता। मोठ्या भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात नीरा स्नान सोहळा पार पडला। महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे गावातील मुक्कामानंतर पालखीनं सकाळी नीरा नदीच्या दिशेने प्रस्थान ठेवलं। पुणे जिल्ह्यातील 7 दिवसांच्या प्रवासानंतर माऊलींच्या पालखीनं आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। नीरा नदीच्या काठावर पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। गावागावातील घरोघरातील लोकांनी वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा आवाज आणि अभंगाचे स्वर कानी पडत होते। कीर्तन भजनानं नीरा काठ भक्तिमय झाला होता। 3 तासांच्या विश्रांतीनंतर पालखी नदी पात्रात आली। स्नान सोहळ्यानंतर पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पालखीला निरोप दिला। सातारा जिल्ह्यातील प्रवेशाची मोठी तयारी सुद्धा करण्यात आली होती। फटाक्यांच्या आतिषबाजीनं माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान ही शेकडो वर्षांची परंपरा आहे। आळंदीच्या इंद्रायणीत पादुकांना स्नान घातल्यानंतर पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडताना नीरा स्नान हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। राज्यात यंदा पाऊस नाही, त्यामुळे राज्यात भरपूर पाऊस होऊ दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे असं साकडं साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विठुरायाला आणि माऊलींना घातलेलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला। यावेळी पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि माऊलींच्या पालखीचंही स्वागत केलं। माऊलींच्या पुण्य पदस्पर्शानं पावसाचं सुद्धा आगमन व्हावं। जे धरणातले जलसाठे खाली गेलेले आहेत ते धरणात भरपूर पाणी साठा व्हावा आणि राज्याला कसलंही नैसर्गिक आपत्तीचं संकट येऊ नये, सुख समृद्धी नांदावी महाराष्ट्रामध्ये, असा आशीर्वाद माऊलींनी विठुरायांनी आम्हाला सगळ्यांना द्यावा। हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन झालेले वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होत आहेत। विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं पालखी एक एक टप्प्याने पुढे जाते। पुणे जिल्ह्यातून सातारात प्रवेश करण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येतं। त्यानंतर पालखी पुढे लोणंदकडे मार्गस्थ होते। नीरा नदीच्या काठावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून साताऱ्यात आज प्रवेश करेल, पण त्याच्या पूर्वी साताऱ्यात प्रवेश करण्याच्या अगोदर
या पालखी सोहळ्याचं आगमन जे आहे ते या नीरा नदीच्या संगमावर होतं. आपण जर बघितलं तर काही वेळात पालखी जी आहे ती या नीरा नदीच्या पात्रात दाखल होईल, पण त्यापूर्वी जे हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आधी दाखल झालेले असतात. नीरा नदीत ते देखील स्नान करतात आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा या ठिकाणी येते तेव्हा पादुका ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आहेत त्या या दत्त महाराजांच्या इथल्या मंदिरात काही वेळासाठी ठेवण्यात येतात आणि त्यानंतर नीरा नदीत त्या पादुकांना स्नान घातलं जातं. अनेक वर्षांपासून खरं तर ही परंपरा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून जेव्हा पालखी साताऱ्याकडे जाते त्याआधी नीरा नदीच्या संगमात, नीरा नदीच्या पात्रात जेव्हा या पादुकांचं स्नान होतं तो एक अभूतपूर्व मेळावा पाहण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी, स्थानिकांची गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर आज संपूर्ण नदीचा जो सगळं नदीचं पात्र जे आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वारकरी असतील, जे स्थानिक असतील ते देखील स्नानाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. नीरा नदीच्या पादुकांमध्ये, नीरा नदीत जेव्हा पादुकांचं स्नान होतं त्यानंतर पालखी जी आहे ती पुढे लोणंदच्या दिशेने मार्गस्थ होते. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. ज्ञानोबा माऊली या जयघोषात राज्यातील 5 वेगवेगळ्या विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी नीरा नदीच्या तीरावर भजनाचं सादरीकरण केलं. यावेळी हे विद्यार्थी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. विद्यार्थ्यांनी केलेलं भजन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती. तरुणांचा उत्साह बघून स्थानिकांनी देखील यात सहभाग घेतला आणि आपलं मन रमवलं. या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी साताऱ्याकडे जात असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं स्नान जे आहे ते नीरा नदीवर होत असतं. त्यापूर्वी आता आपण जर बघितलं तर राज्यातील 5 विद्यापीठांचे विद्यार्थी जे आहेत ते ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात एक कला सादर करतायत. आपण जर बघितलं तर हा उत्साह जो आहे तो आपण आळंदीपासून पंढरपूरकडे जाताना बघायला आपल्याला नेहमीच मिळत असतो. वारकरी जे आहेत ते या पालखी सोहळ्याला हजेरी लावत असतात. मात्र आपण जर आता बघितलं तर राष्ट्रीय सेवा योजना, शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना असेल, विद्यार्थी विकास मंडळ असेल किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल यांच्यातर्फे राज्यस्तरीय वारी Y20 युवा संवाद व पंचप्रण असं जर बघितलं तर हे सगळे तरुण मंडळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते की किती उत्साह यांच्यात या पालखीच्या निमित्ताने त्यांच्या उरी खरं तर आपण म्हणायला हरकत नाही तो दिसून येतोय. ज्ञानोबा माऊली असेल, तुकाराम महाराज असतील, ज्ञानदेवांची सगळ्या ओव्या असतील, अभंग असतील, हे या ठिकाणी हे विद्यार्थी आपल्याला म्हणताना पाहायला दिसत आहेत. स्थानिक जे आहेत ते देखील या सगळ्या कलाचा, या आनंदाचा, सगळ्या आनंदाचा जो क्षण आहे ते डोळ्यात टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर नीरा नदीच्या स्नान करून माऊलींची पादुका ज्या आहेत त्या पुढे लोणंदच्या दिशेने निघायला लागतात. मात्र तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही कला जी आहे ती पाहण्यासाठी नागरिकांनी नीरा नदीच्या काठावर मोठी गर्दी केलेलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. पाऊले चालती पंढरीची वाट असा जयघोष करत लाखो वारकरी पायी पंढरपूरला निघतात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये रामेश्वर महाजन हे एक असे वारकरी आहेत ज्यांना दोन्ही पाय नाहीयेत, पण पांडुरंगाच्या भेटीसाठी ते 3 चाकी सायकलचा वापर करत निघाले. गेल्या 14 वर्षांपासून ते वारी करतायत. वाशिम जिल्ह्यातले रामेश्वर महाजन यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटलेलं आहे की माझ्यासारख्या व्यक्तीला माऊली बळ देतात म्हणून ही वारी मी करू शकतो. याच माऊलींशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. जिथे भक्ती आहे तिथे शक्ती. आमच्या भक्तीचं आणि शक्तीचं एकच केंद्रस्थान ते म्हणजे आमचा पांडुरंग असं म्हणत दोन्ही पाय नसलेले एक वारकरी या वारीत आपल्याला भेटतायत. थेट त्यांच्याकडे जाऊया. माऊली, काय नाव आहे तुमचं, कुठून आलात? माझं नाव रामेश्वर महाजन आहे. मी वाशिमचा रहिवासी आहे.
आळंदीवरनं पंढरपूरपर्यंत चाललो आहे. किती वर्षांपासून वारी करता आणि अनुभव कसा आहे? मी 14 वर्ष झाली आणि मला जो आनंद वारीमध्ये मिळतोय तो इतर कुठेही मिळत नाही, म्हणून मी वारी करतो. याच्यामध्ये जे आनंद जो बळ याच्यामध्ये मिळतं ना ते कशामध्ये मिळत नाही. कारण त्यांनी जे सांगितलं की बाबा तू वारी कर, त्याच्यामुळे ते वारी करतो मी. जो हे अनुभव आहे ना तर ते त्याला पाय दिलेले आहे, पण मला पाय म्हणून मला सायकल दिलेली, त्याच्यामुळे मी त्याच्यापेक्षा चांगला जाऊ शकतो, वारी करतो. आपण बघू शकतो की खरं तर दोन्ही पाय नसताना माऊलीची शक्ती आणि विठ्ठलाची भक्ती म्हणत हे वारकरी थेट पंढरपूरच्या दिशेने आता मार्गस्थ होत आहेत. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं आज साताऱ्यामध्ये प्रवेश केला. या पालखी सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. मात्र याच पालखीमध्ये शंभू आणि सावकार यांची जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. याचं कारणही तसंच आहे, कारण शंभू आणि सावकार हे दोन श्वान पुणे ते पंढरपूर अशी वारी करतात. या दोन्ही श्वानांचं पालखीमध्ये चालण्याचं हे दुसरं वर्ष आहे. कुठलाही त्रास न होता हे दोन्ही श्वान त्यांच्या मालकांसोबत शेवटपर्यंत चालत असतात. पंढरपूरकडे निघालेल्या या दोन्ही विशेष श्वान मालकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती पुण्यातून साताऱ्याकडे जात असताना या पालखी सोहळ्याला अनेक वारकरी आपल्याला दिसत असतात. मात्र चक्क या वारीत दोन श्वान देखील आपल्याबरोबर आपल्याला दिसत आहेत, कारण हे देखील पंढरपूरकडेच निघालेत. जसे वारकरी पंढरीच्या भेटीला जात असतात तसेच हा आपल्याला जो ग्रुप दिसतोय त्यांच्याबरोबर चक्क दोन श्वान जे आहेत ते देखील पंढरपूरला निघालेले आहेत. माझ्यासोबत या श्वानांचे मालक आहेत. काय सांगाल, किती वर्षांपासून तुम्ही दिंडी करताय, वारी करताय, आणि हे श्वान नेण्याचं काय कारण? 2 वर्ष आले आम्ही वारी करतोय. ह्याचं सावकार आणि ह्याचं आहे शंभू. आवड आहे आम्हाला, आमच्या सोबत असतात ते पण आमच्या संगती चालतात तिथपर्यंत, वारीपर्यंत. यांना म्हणजे यांची वेळोवेळी पाणी, जेवण वगैरे, दूध टायमिंग नुसार, आणि रोड मध्ये जाता येता प्रत्येक वारकरी त्यांना कोण ना कोणतरी देतच खुशीने. आपण पण करतोय. एक त्यांच्या प्राण्यांमधनं वेगळा एक अनुभव भेटतो माणसाला, बाकी काय नाही. कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून आळंदी ते पंढरपूर. आम्ही जवळजवळ 40 जण आहे. तिथनं काय 12 सोडून आम्ही रिवर्स परत आळंदी. मग काय वर्षभर आहेच आमचे काम धंदे सगळे करून व्यवस्थित परत पुढच्या वर्षी आहेच आम्ही वारीला. आपण बघू शकतो की जसे वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत तसे हे दोन श्वान देखील पांडुरंगच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहेत. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत. फलटणमध्ये तुकाराम महाराजांची तर वाल्हे गावामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा हा मुक्काम होता. आणि वारीच्या या वाटेवर अनेक सेलिब्रिटीज, राजकारणी सुद्धा दर्शनासाठी येत असतात. जेजुरी ते वाल्हे या प्रवासामध्ये काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. हा विलक्षण सोहळा मी आता माझ्या स्मृतीत साठवून ठेवणार आहे, असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या वारकरी बंधूंना म्हणाल्या आणि शुभेच्छाही दिल्या. पंढरीकडे निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये 87 वर्षीय तुकाराम वारे यांच्या खांद्यावर तिरंगा पाहायला मिळाला. तिरंगा लोकशाहीचं प्रतीक असून सगळ्या नागरिकांनी या तिरंग्याचं महत्त्व समजून घेऊन देशाच्या भल्यासाठी मतदान करावं असा संदेश हे वयोवृद्ध वारकरी सगळ्यांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याच आजोबांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. हजारोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पालखी सोहळ्याला हजेरी लावत असतात आणि याच वारकऱ्यांच्या खांद्यावर असते ती म्हणजे भगवी पताका. मात्र आता आम्ही तुम्हाला अशा वारकऱ्याची भेट करून देणार आहोत की जे गेल्या 48 वर्षांपासून ज्यांच्या खांद्यावर भगवी पताका तर आहेच, मात्र सोबत तिरंगा देखील आहेत. माझ्यासोबत आहेत 87 वर्षाचे तुकाराम वारे. माऊली, काय सांगाल, नेमका तिरंगा तुम्ही पालखीत घेऊन जाताय, याचं नेमकं मागचं कारण काय? जनतेला संदेश द्यायचा असं की जनतेला हे सांगायचं आहे आणि सांगतोय की मतदाराप्रमाणे मतदान करणं हे गरजेचं आहे. आता निकाल जो चुकतोय
त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी आपण करू. शेवट नाही जरी केली तरी आणि आता न्यायालयासमोर जाऊन ती जबाबदारी ज्याप्रमाणे मतदान केलंय ते सांगणार. पांडुरंगाकडे तुम्ही हा झेंडा घेऊन चाललायत, पांडुरंगाला काय साकडे? पांडुरंगाची काय आहे, हा पांडुरंग नुसताच तिथं आहे असं नाही. पांडुरंग हा प्रत्येकाच्या देहात आहे, त्याचा विचार जबाबदारी त्यांच्यावरच आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती ऋषींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. अगस्ती देवस्थानाचे अध्यक्ष विश्वस्त यांनी विधिवत पूजा केल्यानंतर पालखीसमोर वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर केला. भजनावर ताल धरत टाळ मृदुंगाच्या निनादात अगस्ती ऋषींची पालखी मोठ्या थाटात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. गेल्या 13 वर्षांपासून अकोले ते पंढरपूर अगस्ती ऋषींची पालखीही काढली जाते. दौंड तालुका वन परिक्षेत्र कार्यालय, वरवंड वन परिमंडळ कार्यालय यांच्या वतीनं रोटी वनक्षेत्रामध्ये एक दिंडी एक वृक्ष हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी वारकऱ्यांच्या हस्ते 350 पिंपळांच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. या उपक्रमाचं संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त मोरे महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून कौतुक केलं. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव इथून 26 मे रोजी निघालेली संत गजानन महाराज यांची पालखी मजल दर मजल करत आज मराठवाड्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्रेष्ठ गोरोबा काका कुंभार यांच्या तेर या नगरीमध्ये पोहोचलेली आहे. तेरणा नदीकाठी या 2 ज्येष्ठ संतांच्या मिलनाचा मेळा रंगला. गणगण गणात बोले आणि हरिनामाच्या गजरानं अवघी तेरणा नगरी दुमदुमली. यानंतर वारी विशेष या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय